आजच्या दिवसाची सुरुवात तर महादेवाच्या दर्शनाशिवाय होऊच शकत नाही, कारण आज आहे बड्डे. आणि घरी येताना मी गेली होती मंदिरामध्ये. तिथे गेल्यानंतर आहे ना मला खूप छान वाटलं, कारण आजच्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर घरी आल्यावर सर्व कामं आवरल्यानंतर आईंनी माझं छान असं ओवाळून घेतलं, कारण बड्डेच्या निमित्ताने. आणि त्यानंतर आमच्या आहोंनी बाहेर डिनरसाठी जाण्याचा विचार केला. मग त्याआधी मी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊ असं बोललेली, कारण स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय देखील माझ्या जीवाला आज चैन देखील पडणार नव्हतं. मग त्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या केंद्रामध्ये, आणि तिथे ना जाऊन थोड्या वेळ बसून मला इतकं छान वाटलं की पूर्ण दिवसाचा आनंद देखील मला त्या एका क्षणामध्ये मिळाला. आणि नंतर कृष्ण तिकडे गार्डनमध्ये देखील खेळत होता. आणि कृष्णाचं खेळून झाल्यानंतर आता बाहेर काय खायचा हा विचार चाललेला. तर यांना आवडतं नॉनव्हेज, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण हिंद केसरी थालीमध्ये जाण्याचं ठरवलं. आता ट्रॅफिक होती रस्त्याला, पण ठीक आहे, आता जेवणाचे म्हटलं की जावंच लागेल ना. मग त्यामुळे आम्ही हिंद केसरी थालीमध्ये गेलो. तिथे ऑर्डर वगैरे केलेली, आणि कृष्णा देखील तिथे ना खूप एक्सायटेड झालेला होता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. आणि जेवण झाल्यानंतर मी थोड्या वेळ तिथलं इंटेरियर वगैरे बघितलं, आणि त्यानंतर आम्ही मस्त आहे ना फोटोशूट केलेला आणि आलो. त्यानंतर घरी. आता घरी येताना आहे ना कृष्णाला पुन्हा काहीतरी घेण्याची इच्छा झाली होती. तो मला खेळणी घेऊन दे असं बोलत होता, परंतु मी तो हट्ट पूर्ण न केल्याने शेवटी त्याने त्याच्या पप्पांना सांगितलं, आणि मग ते दोघंजण गेले दुकानामध्ये खेळणी घेण्यासाठी. आता मी दिवसभर खूप थकलेली, त्यामुळे मी बसून राहिली होती कारमध्ये. तर असा